नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती आहे. या निमित्तानं दादर चैत्यभूमी इथं महापालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले. भिवंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट मित्र मंडळाने वरळादेवी नगर इथल्या डोंगराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई केली आहे. त्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली असून त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसवून चीन इथल्या युआंग बुद्ध लेणीचा देखावा तयार करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं रात्री 12 वाजता मोठा जल्लोष करण्यात आला. शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणावर अनुयायी जमा झाले होते. ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत औरंगाबाद शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. अमरावतीमध्ये रात्री 12 वाजता आमदार रवी राणा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आज दिवसभर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायांची गर्दी होती. काल कोकणासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईमध्ये रात्री 9च्या सुमारास काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. करिरोड, चिंचपोकळी, ताडदेवसह काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. पाऊस पडला असला तरी मुंबईत शनिवारी तापमान एप्रिलच्या सरासरी कमाल तापमानापेक्षा 3.7 अंशांनी अधिक होतं. सांताक्रूज इथं 36.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान 3 वर्षांमधील एप्रिलमधील सर्वात जास्त कमाल तापमान आहे. रविवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 5 ब्लॉक रेल्वेनं रद्द केले. त्यासाठी अपरिहार्यतेचं कारण देण्यात आलंय. कोस्टल रोडसाठी भरावाचं काम थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर हे काम सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नेपीएनसी रोड वरळी इथला भरावाचं काम सुरूच असून न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सीएसएमटी दुर्घटनेच्या 1 महिन्यानंतरही या ठिकाणी पुन्हा पूल बांधायचा की सबवे याचा महापालिकेचा निर्णय निश्चित झालेला नाही. या पालिकेनं वाहतूक पोलिसांना पुलाच्या परिसराचं सर्वेक्षण करायला सांगितलंय. कुर्ला स्टेशन इथल्या हार्बर मार्गावरील उन्नत मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. हार्बर मार्गावरील उन्नत मार्गाचं काम 2020 सालापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. डोंबिवलीमधल्या श्रीजी लाईफस्टाईल एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला रात्री 10च्या सुमारास आग लागली होती. सुदैवानं कापड कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलंय. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे इथं पाईपलाईन रोडवर 25 ते 30 वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार झालेले आहे. भिवंडीमध्ये ठाणे रोडवरील काल्हेर भागामध्ये रात्रीच्या सुमारास 2 मोबाईलच्या दुकानात चोरीची घटना समोर आली आहे. दोन्ही दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सायन पनवेल मार्गावरील तुर्भे इथं सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीत बदल करण्यात आलाय. त्यानुसार सीबीडी कडून वाशीकडे येणाऱ्या वाहनांना एलपी इथून प्रवेश बंदी करण्यात आली. देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ अशी ख्याती असतानाही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी संख्या धोक्यात आली आहे. वर्षभरात त्यामध्ये फक्त 0.82% वाढ झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रकल्पपूर्व कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. विशेषतः या प्रकल्पाच्या मार्गात प्रमुख अडथळा असलेल्या उल्वे नदीचा प्रवाह बदलण्याची प्रक्रिया ही गतिमान करण्यात आली आहे. रेराकडे नोंदणी झालेल्या एकूण गृहनिर्माण प्रकल्पांपैकी राज्यभरात तब्बल 80% प्रकल्प अद्याप अपूर्णावस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. सुमारे 20,000 प्रकल्पांपैकी 16,000पेक्षा जास्त प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय. आंबोली घाटातून अवजड वाहतुकीला बंदीच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनानं मान्यता दिली आहे. घाटातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असल्यानं घाटातील पूर्वेच्या वस भागातील पूल धोकादायक बनलाय. त्यामुळे पुढचा आदेश येईपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सेना भाजपला राम मंदिर बांधण्याची सद्बुद्धी मिळावी याकरता उल्हासनगरात मनसे कार्यकर्त्यांनी रामाची महाआरती केली आहे. रामनवमीचं औचित्य साधत ही आरती करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांनी भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये सुरू असणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून 8 जणांना अटक केली आहे. या टोळीनं कॉल सेंटरच्या माध्यमातून बजाज, अलियन्स, त्याचबरोबर रिलायन्स सर्व्हिसेस आणि इतर कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या नावानं राज्यातील अनेकांना गंडा घातलाय. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांसाठी आलेल्या सराईत नायजेरियन आणि सिरियन नागरिकांना पकडण्यात नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलंय. डायलो इलियासू आणि बाप उपेट अशी या दोघांची नाव आहेत.
कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले। मात्र आता या बॅनर्सवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांचाही फोटो लावण्यात आलाय। मुंबई ताडदेव परिसरामध्ये वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली। ताडदेव परिसरामध्ये पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते। त्यावेळेला नो एंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्यानं वाहनातील बाप लेकाने त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली आहे। ठाणे ते मुंब्रा मार्गावरील नव्या रेल्वे पुलाचा आधार घेत काही तरुण टिकटॉक व्हिडिओ चित्रित करत होते। त्यावेळेला आरपीएफच्या जवानांनी त्यांना मारून दोघांनाही ताब्यात घेतले। मुंबईची ओळख असलेले मुंबईचे डबेवाले सोमवारी 15 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर आहेत। 15 ते 20 एप्रिलच्या 6 दिवसांच्या कालावधीत मुंबईतील सर्व डबेवाले आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत। कुख्यात डॉन डी.के. राव सत्र न्यायालयामध्ये आला असताना त्याने अनिल पाटील या व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली। यानंतर रावच्या साथीदारानं पाटील यांना बेदम मारहाण केली। राव यांच्या विरोधात अनिल पाटील यांनी घाबरून कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणी साठा नसल्यानं 10% पाणी कपात करण्यात आली आहे। 7ही तलावांमध्ये मिळून सुमारे 4 लाख दशलक्ष लिटर म्हणजे 25% पाणी साठा जमा आहे। या पाण्यावर सुमारे 100 दिवस म्हणजे जूनपर्यंत पुरवठा करणं शक्य आहे। राज्यांमध्ये अनेक धरणांतील पाणीसाठा कमालीचा आटलाय। मराठवाड्यातील 2304 टँकरने पाणी पुरवठा मराठवाड्याला केला जातोय, तर विदर्भातही मोठ्या प्रमाणावर बऱ्याच गावात टँकरचा वापर करून पाणी पुरवलं जात आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमध्ये मिळून केवळ एकूण 9 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। मराठवाड्यातील धरणात अवघ्या 1% पाणीसाठा असून अन्य विभागांतही पाणी पातळी धरणांचा तळ गाठू लागली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये पाणी प्रश्न आणखीनच उग्र होण्याची दाट शक्यता आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त सुट्ट्यांच्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय। त्यानुसार 11 एप्रिल ते 15 जूनपर्यंत विभागातील 13 डेपोंमधून दररोज 125 ते 150 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। नांदेडमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर आपली तोफ डागली आहे। मनसे म्हणजेच मतदार नसलेली सेना आता उमेदवार नसलेली सेना, तर राज ठाकरेंच्या मराठवाड्यात वाळवंट झालं या वक्तव्याला अशोक चव्हाणांवर देखील त्यांनी टीका केली आहे। पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी तुळशीबाग राम मंदिराला काल भेट दिली। गिरीश बापट यांच्या चुकीच्या नियोजनामुळे पुण्यावर पाणी कपातीचं संकट ओढवलं असून मतदान झालं की पाणी कपात लागू होईल असा आरोप काँग्रेसनं बापटांवर केला। यावर गिरीश बापटांनी प्रतिक्रिया दिली आहे। जे पाण्याचं राजकारण करतायत त्यांना विरोधात पाण्यात बुडवतील असा टोला त्यांनी लगावला। काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काल प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। ही भेट अनपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं। सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना भेटल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी मोदींची गरज असल्याचं मत मांडलंय। त्याचा चांगला समाचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतलाय। शांततेसाठी तुम्ही इतके दिवस गप्प का होतात असा सवाल त्यांनी विचारलाय। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली। यावेळेला उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला। मेटेंच्या जाहीर विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्यात। बीडमधल्या जाहीर सभेत त्यांनी शेर सादर करत मेटेंवर निशाणा साधलाय। तर मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नका साहेब, आपण पण राज्याचे मुख्यमंत्री आहात, कोणाचीही नावं ठेवून आपलं तोंड खराब करू नका असा जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी खुद्द मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला। मेटेंना मंत्री व्हायचं असेल तर मेटेंनी बीडमधील निर्णय बदलावा असा सल्ला रामदास आठवले आणि विनायक मेटेंना दिलाय। तर आपल्या खास शैलीत त्यांनी चारोळी करत मेटेंवर टीकाही केली। तर मी त्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो हे सांगायला सुद्धा रामदास आठवले विसरले नाहीत। खासदारकीच्या क्षेत्रामध्ये फिल्मी गाण्यांचे आणि फिल्मी डायलॉगची क्रेज झाली आहे असं बोलत आदित्य ठाकरे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची खिल्ली उडवली आहे। उरी हल्ल्यानंतर मोदींनी सैन्याला सांगितलं आणि सैन्यानं पाकिस्तानात घुसून बदला घेतला। अमेरिका आणि इस्रायल नंतर 3रा क्रमांक भारताचा आहे, जो की आतंकवाद्यांच्या घरात घुसून धडा शिकवतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधल्या सभेत केलंय।
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यांना फसवणूक झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। घटनास्थळी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं खळबळ उडाली आहे। अविवाहितांच्या अनेक समस्या आहेत, त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा असं काहीसं अजब आणि मिश्किल आवाहन करत अजित पवारांनी तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केलाय। पिंपरी चिंचवडच्या पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते। पवार साहेब माझ्या प्रचाराला येणार म्हटल्यावर आमच्या भावाभावांमध्ये भांडणं झाली, पण पवार साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे। पवार साहेब आले, आता मी निवडून येणार असा विश्वास वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय। रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या गुहागरमधल्या प्रचार सभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शरद पवार यांना भाषण केवळ 5 मिनिटात संपवावं लागलं। जळगावात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदींवर जोरदार टीका केली। स्वतः मर्सिडीज कारमधून फिरणाऱ्या मोदींनी चौकीदाराच्या पगारात घर चालवून बघा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जिबे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। धमकी देणाऱ्यानं तो पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन दिलीप खैरे यांचा पुतण्या असल्याचा दावा केलाय। दक्षिण मुंबईतल्या दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे आघाडीचे एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत होती आहे। राहुल शेवाळे प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचतायत। मानखुर ते ट्रॉम्बे अशी रॅली काढण्यात आली। देशभरात आंबेडकरांची 128वी जयंती साजरी केली जाते। देशभरातील आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत। दिल्लीतील संसद भवनातही पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांची भेट घेतली। आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दरम्यान अनेक ईव्हीएम नादुरुस्त होत्या, याची तक्रार करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत येऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची त्यांनी भेट घेतली। जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याबद्दल नरेश गोयल यांच्यासह कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करा अशा मागणीसाठी जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा बँकेचे लाभार्थी महाराष्ट्रात 1,05,00,000 गेलेत। लाभार्थ्यांना सुमारे 54,000 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालंय। ही योजना 2015-16 या आर्थिक वर्षापासून सुरू आहे। अमेरिकेच्या टेक्सास भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। तुफानी वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। जवळपास 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून यामध्ये काही नागरिक जखमी झाले। रशियानं बाल्टिक समुद्रात सैन्य सराव केला। या सरावामध्ये हवाई दल आणि नौदलाची जहाजं सहभागी झाली आहेत। यामध्ये क्षेपणास्त्रांचे हल्ले आणि इतर युद्ध सामुग्रीचाही वापर करण्यात आला। अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं फाटक ओलांडून ट्रक ओलांडणाऱ्या एका कारला रेल्वेनं धडक दिली आहे। फाटक बंद झाल्यानंतरही ट्रॅक ओलांडणं किती धोकादायक ठरू शकतं हे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। का आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण चीनमध्ये एका युवकाबाबत खरी ठरली। इमारतीजवळ उभ्या असलेल्या युवकाच्या शेजारी अचानक भिंतीचा काही भाग कोसळला। सुदैवाने या घटनेमध्ये युवक थोडक्यात बचावला। थायलंडमध्ये सॉकरॅन या नव्या वर्षाला उत्साहात सुरुवात झाली। हजारो पर्यटक या निमित्तानं थायलंडमध्ये दाखल झाले। सॉकरॅनमध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं जातं। या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या हत्तीकडून लोकांच्या अंगावर पाणी उडवलं जातं। यानंतर क्रिकेट विश्वातल्या आणि क्रीडा विश्वातल्या बातम्या बघणार आहोत। राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवलाय। राजस्थानने 4 विकेट राखून मुंबईला नमवले आणि राजस्थानने यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय आपल्या नावावर करून घेतलाय। तर कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेर बंगळुरूच्या संघाने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवलाय। पंजाबला नमवत त्यांनी विजय मिळवला। या विजयाबरोबरच बंगळुरूने अखेर आयपीएल 2019च्या गुणतालिकेमध्ये आपलं खातं उघडलंय। किंग्ज 11 पंजाब संघाला काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं। या सामन्यामध्ये ख्रिस गेलचं शतक फक्त एका धावेनं हुकलं। गेलनं 64 चेंडूंमध्ये 99 धावांची खेळी केली आणि ती खेळी ही नाबाद होती। भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला सिंगापूर ओपनमध्ये काल पराभवाला सामोरं जावं लागलं। जपानच्या नोमोजी या
ओकुहारा विरुद्ध अवघ्या 37 मिनिटांमध्ये पराभव पत्करल्याने तिला सलग दुसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीतच पराभूत व्हावं लागलं. तर आज IPLमध्ये दुसरा सामना हैदराबाद विरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये रंगणार आहे. यावेळेला गेल्या 2 सामन्यात पराभवाची चव चाखलेल्या सनरायझर्स हैदराबादला घरच्या मैदानावर दिल्लीला पराभूत करण्याची संधी आहे. सध्या बहुचर्चित असलेली अभिनेत्री सारा अली खान राजकारणात उतरण्याची चर्चा आहे. साराने तिला राजकारणात उतरायला आवडेल हे वक्तव्य करून सर्वांचं लक्ष वेधलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारानं केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व देण्यात आलंय. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर ही बायोपिक जया चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये जयललिता यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीसाठी काजोल देवगणची निवड करण्यात आली आहे. मात्र काजलकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.